मागील व्हिडिओमध्ये आपण जी-एन-पी आणि जी-डी-पीबद्दल जाणून घेतलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन-डी-पी आणि एन-एन-पीबद्दल जाणून घेऊया. असं मानलं जातं की जी-एन-पी व जी-डी-पीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण मूल्य मोजलं जातं आणि एन-डी-पी व एन-एन-पीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे निव्वळ मूल्य मोजलं जातं. त्याआधी आपल्याला या दोन्ही संकल्पनेमध्ये काय फरक आहे हे जाणून घेतलं पाहिजे. ग्रॉस व्हॅल्यूचा अर्थ म्हणजे एकूण मूल्य नेट व्हॅल्यू मोजली जाते, ती म्हणजे सर्व वजावट विचारात घेऊन. आता या संकल्पनेला एका उदाहरणावरून समजून घेऊया. मानून चला की तुम्ही 10 रुपयांचे गहू बियाणांच्या स्वरूपात वापरता आणि त्याच्यातून जे पीक मिळतं, त्यातून जे धान्य मिळतं ते 100 रुपये किमतीचं आहे. या पिकामधून एकूण 100 रुपये मूल्य मिळालं, कारण 100 रुपयाचे एकूण गव्हाचे पीक मिळाले. याच उदाहरणामध्ये आपण जर नेट व्हॅल्यू मोजू तर त्याची किंमत होईल 100 रुपये मायनस 10 रुपये, अर्थात 90 रुपये. कारण हे 100 रुपयाचे गव्हाचे पीक घेण्यासाठी तुम्ही 10 रुपयांचे गहू पेरला होता. या ठिकाणी आपण जर गव्हाच्या बियांच्या बदल्यामध्ये टोमॅटो केचपचे उदाहरण घेतले तर ते टोमॅटो केचप बनवण्यासाठी जास्तीत जास्त मशिनरींचा वापर होतो आणि मशीन ही घसारा निर्माण करणारी मालमत्ता आहे. मुळात घसारा निर्माण करणारी मालमत्ता अशी मालमत्ता असते की ज्याची किंमत काळानुसार ही कमी होत जाते. मानून चला की 2022मध्ये टोमॅटो केचप बनवण्यासाठी ज्या पण मशिनरीची गरज असेल ते मशीन तुम्ही बाजारातून 1 करोड रुपयांना विकत घेतला. अर्थात ही मशीन जेव्हा आपण वापरू तेव्हा त्यामध्ये वेअर अँड टिअर होणार आणि यामुळे वेळेनुसार या मशीनची किंमत कमी होत जाणार. एक वेळ अशी पण येईल की हे सर्व मशीन पूर्णपणे खराब होतील आणि यांची किंमत ही 0 रुपये होईल. पूर्णपणे खराब होण्याचं वर्ष हे प्रत्येक मशिनरीसाठी वेगळं असेल. आपण आपल्या मशिनरींचा घसारा हा 30% मानून चालू, तर आपली मशीन 20 वर्षांमध्ये पूर्णतः निरुपयोगी होईल. जसं की प्रत्येक क्षेत्रातील मशिनरीचा घसारा हा वेगळा असतो. घसारा किती टक्के असला पाहिजे याबाबतचा निर्णय सरकारमार्फत घेतला जातो. प्रत्येक मशीनची घसारा किंमत ही प्रत्येक वर्षी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याकडून जाहीर केली जाते. आपल्या मशीनची किंमत 2022मध्ये 1 करोड आहे, पण सरकारने जाहीर केलं की प्रत्येक वर्षी याची किंमत ही 30%ने कमी होईल. याचा अर्थ असा झाला की या मशीनची किंमत 2023मध्ये 70 लाख होईल. याच गोष्टीला आपण असेही बघू शकतो. 2022मध्ये या मशीनची किंमत 30 लाख रुपयांनी कमी होते आणि जो हा घसारा आहे त्याला आपण खर्चामध्ये गणतो. मानून चालू की आपल्या टोमॅटो केचप कंपनीने 2022मध्ये एकूण 25 लाखाचा नफा कमवला. सहसा ज्या कंपनी नफा कमवतात त्यांना त्या नफ्यावर कर द्यावा लागतो. आपल्याला एकूण 25 लाख रुपयावर कर द्यावा लागेल, कारण त्या मशीनचा घसारा 30 लाख रुपये आहे, जो की खर्चामध्ये गणला जाईल. यामुळे आपण असं सांगू शकतो की आपल्या कंपनीने 25 लाख रुपयाचा नफा मिळवला आणि तरीही आपण आपल्या बॅलन्स शीटमध्ये 5 लाख रुपयांचा तोटा दाखवतो. याचा अर्थ असा की आपल्याला काहीच कर भरावा लागणार नाही. आता या ठिकाणी घसाऱ्याची पॉवर किती आहे हे तुम्हाला समजलं असेल. घसारा हा कंपनीकडे असं एक हत्यार आहे की ज्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणावर वजावट काढतात. खरं तर तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या मोठ्या कंपनीज जसं की ॲमेझॉन या कंपन्या देखील कर भरत नाहीत, जे की ती कंपनी प्रत्येक वर्षी करोडोने अरबो नफा कमवते. ही तर गोष्ट झाली करांबद्दलची. आता आपण घसाऱ्याबद्दल बोलूया. या ठिकाणी आपण बघितलं की 2022मध्ये या मशीनचा घसारा 30 लाख रुपये होता. ही माहिती सरकारला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळाली, कारण टॅक्स भरताना कंपनी माहिती भरते की त्यांच्या कोणकोणत्या मशिनरीमध्ये घसारा निर्माण झालेला आहे. आपण मानून चालू की आपल्या देशामध्ये फक्त एकच कंपनी आहे जी की टोमॅटो केचप बनवते. या केचपच्या बाटलीची किंमत आहे 10 रुपये आणि अशा 10 लाख बाटल्या ह्या वर्षी तयार झालेल्या आहेत. या आर्थिक वर्षाचा ग्रॉस तयार झाला, जो की 10 लाख रुपये इंटू 10 म्हणजे 1 करोड रुपये, जो की ग्रॉस प्रोड्यूस आहे. आता आपण नेट प्रोड्यूसबद्दल बोलूया. तर नेट प्रोड्यूस होईल तो म्हणजे 1 करोड, जो की ग्रॉस प्रोड्यूस आहे, वजा घसारा म्हणजे 30 लाख रुपये. तर एकूण किंमत होईल 70 लाख रुपये. तर आपण बघितलं की आपल्याजवळ ग्रॉस व्हॅल्यू असेल आणि त्याच्या आधारे आपल्याला नेट व्हॅल्यू मोजायचे असेल तर आपण ते सहजपणे करू शकतो. ते म्हणजे ग्रॉस व्हॅल्यूमध्ये घसारा वजा करून. आता यावरून आपण म्हणू शकतो की जर जी-डी-पीमधून घसारा वजा करू तर आपल्याला एन-डी-पी मिळेल आणि जर आपण जी-एन-पीमधून घसारा वजा करू तर आपल्याला एन-एन-पी मिळतो. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त त्याच गोष्टींचा घसारा गृहीत धरतात ज्या गोष्टींना व्यापारामध्ये वस्तू व सेवा तयार करण्यासाठी वापरला गेलेला आहे. याचा अर्थ असा झाला की मी माझा फोन व्यापारासाठी जर वापरला तर त्या फोनचा घसारा एन-डी-पी आणि एन-एन-पीमध्ये मोजला जातो आणि जर हा फोन मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी वापरत असेल तर त्याचा घसारा हा एन-डी-पी आणि एन-एन-पीमध्ये मोजला जाऊ शकत नाही.
अशा प्रकारे आपण NDP म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्टला मोजू शकतो आणि त्याचबरोबर NNP म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्टही मोजू शकतो. तर आत्तापर्यंत आपण जे 4 प्रकार बघितले त्याच्या मदतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न सहजपणे मोजू शकतो. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुक्स तवा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तवा.